स्टुडंट्स, आपण आणखी पुढे बघूया की हे जे वॅक्सिन्स आहेत ते कसे आणखीन आपण बायोटेक्नॉलॉजीनी चांगल्या प्रकारे बनवले जाऊ शकतात. नाव प्रोटीन्स विच ॲक्ट ॲज अ अँटीजीन्स आर इंजेक्टेड इन द प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड और सेमी किल्ड पॅथोजिन्स. जे अँटीजीन्स आहेत ते इंजेक्टेड केले जातात प्युअर फॉर्ममध्ये. आधी कसे केले जायचे तर किल्ड किंवा सेमी किल्ड पॅथोजिन्सनी. दीज प्रोटीन्स कीप्स द पर्सन ऑलवेज अवे फ्रॉम द डिसीज. त्यामुळे हे प्रोटीन्स काय करतात तर पर्सनला डिसीजपासून लांब ठेवतात आणि त्यामुळे त्यांची ॲम्युनिशन सिस्टीमसुद्धा ॲक्टिव्ह होते. by keeping the immune system active. Thus, injecting the antigens is safest way in vaccination. Vaccination produced with the help of biotechnology are more thermostable and remain active for the long duration. बायोटेक्नॉलॉजीनी वॅक्सिन्स जे बनवले असतात ते थर्मोस्टेबल असतात आणि ते खूप कालांतरापर्यंत राहू शकतात. Example vaccines of polio, hepatitis, etc. Edible vaccines. Work on the production of edible vaccine is in process and presently potato are being produced with the help of a biotechnology. Potatoes हे बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने बनवले गेलेले आहेत. These potatoes are called as transgenic potatoes. हे जे पोटॅटोज आहेत त्यांना ट्रान्सजेनिक पोटॅटो म्हटलं गेलेलं आहे. दिस पोटॅटो विल ॲक्ट्स अगेन द बॅक्टेरिया लाईक वायब्रो कॉलेरा, इस्टेरिसिया कॉली. Consumption of this raw potato generates the immunity against the cholera and the disease caused due to the E. coli. जर एखाद्याला कॉलेरा झालेला आहे किंवा ई कोली झालेला आहे तर त्याची इम्युनिटी जनरेट करण्यासाठी हे रॉ पोटॅटोज खाल्ले जातात. सो आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन्स फ्रॉम द ह्युमन पॅथोजिन. ट्रान्सजेनिक प्लांट virus affects the piece of a potato leaves. Entire plant is developed from the leaf piece containing the genes of a human pathogen. Consumption of the raw potatoes helps to develop the immunity against that pathogens. So now let us see in detail. Treatment. Biotechnology is useful for the production of hormones like insulin, somatotropin and blood coating factors. बायोटेक्नॉलॉजी हे आपल्याला आणखीन युजफुल कशामध्ये आहे तर काही हार्मोन्स बनवण्यासाठी इन्सुलिन, सोमॅटोट्रॉपिन आणि ब्लड क्लोटिंग फॅक्टर्ससाठी. इंटरफिरॉन. दिस इज द ग्रुप ऑफ अ स्मॉल साइज प्रोटीन मॉलिक्युल्स यूज इन द ट्रीटमेंट ऑफ व्हायरल डिसीजेस. स्मॉल साईजचं प्रोटीन मॉलिक्यूल आहेत जे व्हायरल डिसीजेससाठी त्याच्या ट्रीटमेंटसाठी युजफुल आहेत. दीज आर प्रोड्यूस इन ब्लड. हे ब्लडमध्ये प्रोड्यूस होतात. हाऊएव्हर नावडेज विथ द हेल्प ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी ट्रान्सजेनिक ई कोली आर यूज फॉर द प्रोडक्शन ऑफ इंटरफिरॉन. आताच्या याच्यामध्ये काळामध्ये बायोजिनेटिक्समुळे बायोटेक्नॉलॉजीमुळे काय होतं तर ट्रान्सजेनेटिक ई कोली हे इंटरफिरॉन प्रोडक्शनसाठी उपयोगी पडतात. नेक्स्ट आहे जीन थेरपी. जीन थेरपी टू ट्रीट अ जेनेटिक डिसऑर्डर इन सोमॅटिक सेल्स हॅज बीन पॉसिबल ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी. जे सोमॅटिक सेल्समध्ये काही डिसऑर्डर असतात त्यांना ट्रीट करण्याचं काम बायोटेक्नॉलॉजी करतं. एक्झाम्पल फिनॅलोकिटोन्युरिओ PKT हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे.
arise due to the genetic change in the hepatocytes means liver cells. It has become possible to treat it with a gene therapy. आणि ह्या ज्या डिसीजला जीन थेरपीने आपण बरं करू शकतो. दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ सोमॅटिक सेल जीन थेरपी. आणि ह्या मेथडला सोमॅटिक सेल जीन थेरपी असं म्हटलं जातं. ऑल द सेल एक्सेप्ट स्पर्म्स अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज अ सोमॅटिक सेल्स. सगळे सेल्स फक्त स्पर्म्स आणि ओवा हे सोडले तर सगळे जे सेल्स आहेत ते कसे आहेत तर सोमॅटिक सेल्स आहेत. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी दॅट इज अ क्लॉनिंग. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल और ऑर्गन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लॉनिंग. जर एखादं सेम टू सेम सेल किंवा ऑर्गन बनवायचा असेल तर त्याला बोललं जातं क्लॉनिंग. Reproductive cloning. A clone can be produced by fusion of nucleus of somatic cells. सोमॅटिक सेल्सचं जे न्यूक्लियस आहे त्याचा फ्युजननी आपण क्लॉन बनवू शकतो विथ द हेल्प ऑफ अ अनन्यूक्लिएटेड ओवम ऑफ एनी बॉडी. Thus, there is no need of a sperm to produce the new organism. या इथे स्पर्मची गरज लागत, न्यू ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करायला स्पर्मची गरज लागत नाही. का तर आपण काय करतो तर न्यूक्लियस फ्युजन जे सोमॅटिक सेल आहे त्याच्यामध्ये ते घेऊन आपण अनन्यूक्लिएटेड ओवम एखाद्याचं बनवू शकतो. So I think you must have understood about the commercial applications of biotechnology.